बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आज रोजी 25 तारखेला 1 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। त्यानिमित्त आपण पत्रकार बंधू उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त यावेळेस अध्यक्षपदाचा मान जो मला दिला येथेच मी धन्य झालो असं समजतो। यानिमित्त एकच आवाहन करीतो की ही जयंती ही एका समाजाची नाही, ही सर्वधर्मीय जयंती उत्सव आहे। त्यामध्ये व्यापारी आले, नोकरदार आले, सर्व जनता आली। यामुळे सर्वांनी जयंतीनिमित्त 25 तारखेला 27 तारखेला दुपारी 3 वाजता समाज बांधवांनी सगळ्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। यापुढील सविस्तर मार्गदर्शक आदरणीय नाना आपल्याला करतील। प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो। नमस्कार। 27 एप्रिल 2025 रोजी 27 एप्रिल 2025 रोजी महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती जिल्हा नव्हे तर संबंध देशासह राष्ट्रीय स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती साजरी झालेली आहे। 27 तारखेला ह्या धाराशिव शहरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून घेण्याचं ठरलेलं आहे। या जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीसह अहिल्यादेवी होळकर यांचं 300वे वर्ष म्हणजे त्रिशताब्दीय वर्ष आम्ही त्या माध्यमातून साजरं करणार आहोत। गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या संपर्क कार्यालयाच्या समोर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम घ्यायचे या संदर्भानं सविस्तर चर्चा झाली। त्यामध्ये या जिल्ह्यातील बहुजन समाजातील ज्यांनी गेल्या 30-40 वर्ष एक सामाजिक काम केलेलं आहे, समाजासाठी त्यांनी स्वतःला पूर्ण वाहून घेतलेला आहे, अशा 11 लोकांचा या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून समाजरत्न पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। त्याचबरोबर या शहरातले ज्येष्ठ नागरिक यांचाही तिथं त्या ठिकाणी मान सन्मान आम्ही करणार आहोत। हे कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक आम्ही परवा चौंडी येथे गेलो होतो। त्या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे साहेब जे की विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांच्याकडे आम्ही विनंती केली आणि त्याला विनंतीवजा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमच्या सर्वांनी त्यांना विनंती केली आणि 1-2 कार्यक्रम ऍडजस्ट करून मी येण्याचं नियोजन करतोय अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्दही दिलेला आहे। तर येतील अशी आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून। तर हे समाजरत्न पुरस्कार, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि सर्वात महत्वाचं असं की या जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय
त्या शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या युवकासाठी ज्या ज्या कार्यालयाच्या मार्फत योजना राबवण्यात येत आहेत त्या 27 तारखेला संबंध शासकीय कार्यालयाचे सर्व स्टॉल असतील, काही गरजू लोकांना त्या ठिकाणी उद्योगासाठी कर्ज वाटपाचा विषय असेल तर असे नानाविध विषय, नानाविध योजना त्या माध्यमातून तिथं कशा राबवायच्या आणि त्या राबवण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी त्या ठिकाणी त्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी कळविण्यात येणार आहेत. मी या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना एक आवाहन करतो की शासकीय कार्यालयातील शासकीय योजना हे तळागाळापर्यंत युवकापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि या जिल्ह्यातला युवक उद्योजक झाला पाहिजे आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख संपली पाहिजे अशी आमची या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून नियोजन चालू आहे. आम्ही या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय कीर्तिकिरण पुजार साहेब यांनी सर्व शासकीय कार्यालयाच्या मार्फत या योजना पुरवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना संबोधित आदेश दिलेले आहेत आणि मला असं वाटतंय की ते सगळे अधिकारी त्या माध्यमातून सहकार्य करतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. त्यानंतर हे एक 2 तासाचा कार्यक्रम भीमनगर येथे होणार आहे. त्या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर हा जो स्टेजचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणि महात्मा ज्योतिबा फुले या 4ही महामानवांचे त्या ठिकाणी तैलचित्र असेल, पुतळा असेल तर हे सर्वांचे पुतळे आम्ही या शहरामध्ये मिरवणूक काढत असताना एकाच मंचावर, एकाच ट्रॉलीवर हे सर्व महामानवांचे पुतळे, या प्रत्येक समाजाला आदर्शवत असलेले हे महामानव, या महामानवांचे विचाराचा प्रचार आणि प्रसार त्या माध्यमातून आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मिरवणूक काढत असताना आम्ही पारंपरिक जे वाद्य आहेत, जे की आपल्या महाराष्ट्राची कला आहे, पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून आम्ही तो उत्सव साजरा करत आहोत. या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून जवळपास 485 लोकांना त्या ठिकाणी जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून असा रोजगार म्हणता येणार नाही पण त्या माध्यमातून सहकार्य होणार आहे. 485 कुटुंब त्यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामध्ये एक गजाढोल असं एक वाद्य आहे. त्याच्यामध्ये जवळपास 120 लोक ते वाद्य वाजवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर केरळचं आहे, केरळचं वाद्य आहे. त्यानंतर महाराष्ट्रातले विविध ठिकाणी म्हणजे कोल्हापूर असेल, कोल्हापूरचं संबळ, हलक्या, देवगडचा बँड, सांगलीचा बँड, वैजापूर, सोलापूर, बार्शी, सनई पार्टी, वस्ताद बँजो, विजय बँड असे अनेक जवळपास या ठिकाणी आम्ही 17 बँडच्या माध्यमात 17 विविध वाद्याच्या माध्यमातून आम्ही तो उत्सव साजरा करत आहोत. आणि एक आव्हान करतोय की या शहरातील सर्व आपल्या सर्वांचा सहित
या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी आमचं आपल्या सर्वांचं मनोबल वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि सर्व बहुजन समाजाने या जयंती उत्सव समितीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती करतोय. त्यानंतर वकील साहेब बोला. आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हजर असलेले सर्व आमचे पत्रकार बांधव, या जयंती उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे मित्र धनंजय नाना शिंगाडे, या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय गुले साहेब, या ठिकाणी हजर असलेले आमचे मित्र परवेश भाई, खलील सर, कोरे साहेब, आत्रे सर आणि पत्रकार बंधूंनो, मी आपल्याला सिनियर ॲडव्होकेट म्हणून आपल्या समोर मी माझे विचार व्यक्त करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या देशामध्येच नाही तर परदेशामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा साजरी केली जाते असं माझ्याकडे माहिती आहे. लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकायला होते. त्या ठिकाणचं त्यांचं राहतं घर हे महाराष्ट्र शासनानं विकत घेतलेलं आहे. त्या ठिकाणी लंडनमध्ये गेल्या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी उत्सवामध्ये साजरी करण्यात आली. तसंच आपल्या देशामध्ये प्रत्येक गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही एका समाजाचे नव्हते किंवा त्यांनी एका समाजासाठी काम केलेलं नाही. त्यांनी ह्या पृथ्वीवर असलेल्या सर्व मानवासाठी, सर्व धर्मातील लोकांसाठी त्यांनी काम केले. म्हणून सर्व लोक त्यांची जयंती उत्साहानं साजरी करत आहेत. या धाराशिव शहरामध्ये गेल्या किती वर्षापासून? 32 वर्षापासून नानाच्या नेतृत्वाखाली या जयंतीचं आयोजन केलं जातं आणि नानानं त्यांचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. जयंतीच्या माध्यमातून त्यांची सेपरेट जयंती असते. 14 एप्रिल नंतर 10 दिवसानं किंवा 11 दिवसानं त्यांचं निश्चितपणानं त्यांनी ते काम चालू केलं. यावर्षी अहिल्यादेवी होळकरांचं 30 शताब्दी वर्ष आहे. त्या निमित्तानं त्यांनी आमच्या समाजाचे आदरणीय गुले साहेब, हे धनगर समाजाचे आमचे पाहुणे आहेत, त्यांना जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मान दिलाय. त्याबद्दल मी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीनं नानाचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं खूप खूप आभार मानतो. कारण एवढा मोठा मान त्यांनी आमच्या समाजाला दिलेला आहे. अहिल्यादेवीचं तैलचित्र असेल किंवा शिवाजी महाराजांचं तैलचित्र असेल किंवा महात्मा फुलेचं तैलचित्र असेल, हे सगळं या ठिकाणी सर्वसमावेशक अशी जयंती नानाने या ठिकाणी साजरी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. नानाला शाबासकी दिली पाहिजे आणि नानाच्या पाठीमागं येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी निष्प्रभ माणूस याच्या पाठीमागं उभा राहायला पाहिजे आणि याला बळ दिलं पाहिजे. अशा प्रकारची माणसं समाजामध्ये असणं गरजेचं आहे. या माध्यमातून सर्व समाजाचा विकास होणार आहे. आता नाना काय फक्त त्यांच्या समाजाबद्दलच बोलतात किंवा त्या समाजाचेच कामं करतात असं अजिबात नाही. मागच्या वेळेस परवेशभाई अध्यक्ष होते वकील सर, एक त्यावेळेस काही नसताना, मुस्लिम समाजाचं काही नसताना पण एक उदार महत्व ठेवून त्यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व करण्याची त्यांनी संधी दिलेली. त्या संधीचं सोनं परवेश साहेबांनी त्या ठिकाणी नेतृत्व करून केलेलं आहे आणि त्या काळामध्ये ती जयंती यशस्वी केलेली आहे. या ठिकाणी आपण सर्व समाजाला असं आव्हान करावं की येणाऱ्या 27 तारखेला सर्व समाजानं या जयंतीमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारचं मी आव्हान करतो. आणि मला या ठिकाणी आपले विचार माझे ऐकून घेतले त्याबद्दल मी पत्रकार बांधवाचे मी आभार मानतो आणि मी आपले रजा देतो. मी सर्वप्रथम पत्रकार बंधूंचा या समितीतर्फे आभार मानतो आणि
सध्याची जी समित्यांची वडील साहेब अध्यक्ष आहेत आणि मानस शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती दरवर्षी साजरी होत आहे. मागच्या वर्षी 20/4/2024 नानांनी मला या कमिटीचे अध्यक्ष केलं होतं. त्या माध्यमातून जसे या वर्षी सुद्धा म्हणजे आपण बरेचसे कार्यक्रम साजरा करतोय, सांस्कृतिक झाले, अनेक प्रकारचे जे कार्यक्रम याही वर्षी आयोजले जातात आणि याही वर्षी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि सामाजिक जपवणूक आणि प्रत्येक समाजामध्ये आपसामध्ये मेल कसं राहील आणि सर्व समाज एकत्र कसा येतील हा नेहमी आमच्या नानाचा प्रयत्न राहिलेला आहे. त्या माध्यमातून प्रत्येक समाजाला त्यांनी नेतृत्व या ठिकाणी दिलेलं आहे. त्या मागच्या वर्षी मी अध्यक्ष होतो आणि जयंतीला वरुण राजाने सुद्धा आशीर्वाद दिला होता. पाऊस पडला, पावसाच्या नंतर बाकीचे सर्व कार्यक्रम व्यवस्थितशीर पार पडले आणि कुणाचीही म्हणजे हे झालेली नाही, गैरसोय वगैरे काय झाली नाही. कार्यक्रम व्यवस्थित सुरू झाले आणि लोकांनी सुद्धा इतकं प्रोत्साहन वगैरे दिलं की कार्यक्रमाला पाऊस असताना सुद्धा पावसाच्या नंतर सुद्धा लोकांनी बरीचशी गर्दी करून रात्री 1 वाजेपर्यंत कार्यक्रम हा चालू होता. आणि प्रशासनाने सुद्धा त्यावेळेस आम्हाला सपोर्ट केलं, साथ दिली प्रशासनाने. आणि त्याही वर्षी आम्ही बक्षीस वगैरे सगळे वाटप केले. जे कर्तृत्व माणसं आहेत त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार केलं. आणि असं करून मागच्या वर्षीचे कार्यक्रम सर्व संपन्न झाले. आणि मोलाचा वाटा म्हणजे आमचे नानाचं आणि विशाल शिंगाडे साहेब, पवार साहेब, इलियास भाई या सर्वांचं सहकार्य लाभून आम्ही हे कार्यक्रम संपूर्ण केले. या कार्यक्रमाचा उद्देश एवढंच आहे की एक महामानवाचा आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो, त्या माध्यमातून सर्व समाज एकत्रित करून आपण सगळ्यांचं नेतृत्व या ठिकाणी घेऊन सर्वांना समान संधी देऊन त्यांचा गुणगौरव केला जातो या ठिकाणी. ही फार मोठी म्हणजे देणगी आहे, ही फार मोठं म्हणजे कार्य आहे. आणि एवढंच बोलून मी सर्वांचे आभार. बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या मार्फत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 27 तारखेला उस्मानाबाद शहरामध्ये साजरी केली जाते. वास्तविक पाहता ही जयंती 20 तारखेला असायची 31 वर्षापासून, परंतु यावर्षी 20 तारखेला सोलापूरला खूप जयंत्या होत्या, त्याच्यामुळे ही आम्ही सगळ्या संयोजन समितीने 27 तारीख निवडलेली आहे. या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे धनंजय नाना शिंगाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये की सर्व समाजाच्या लोकांना या जयंतीचा अध्यक्ष म्हणून त्याला संधी दिली जाते. सर्व समाज, मग मराठा असेल, ब्राह्मण असेल, मुसलमान असेल, माळी असेल, कोळी असेल, तेली असेल, धनगर समाज असेल, सगळ्या समाजाच्या माणसांना या जयंतीचा अध्यक्ष म्हणून मान मिळतो. एकीकडे देशामध्ये जातीयतेचं वातावरण चालू असताना या ठिकाणी देशाची एकता आणि अखंडता कायम राहावी यासाठी सातत्याने गेल्या 32 वर्षामध्ये प्रयत्न केला जातो. की माझे मित्र धनंजय नाना आहेत की त्यांनी हा जो उपक्रम राबवला की माणसा समाज गुंफला तर म्हणजे माणूस जर गुंफला तर समाज तयार होईल, समाज जर गुंफला तर देश तयार, देशाची एकता आणि अखंडता कायम राहील हा संदेश देण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. मग त्यांचा उपक्रम हा एकदम स्तुत्य उपक्रम आहे. त्यांची जेवढी शाबासकी त्यांना द्यावी तेवढी कमी आहे. त्याच्यामध्ये सगळ्या समाजाच्या लोकांना अध्यक्ष होते. आपण स्टेजवर पाहतो की परवेश साहेब मागच्या वेळेस अध्यक्ष होते, कोरे अध्यक्ष होते, अनेक जण या ठिकाणी बागल अध्यक्ष होते, मराठा समाजाचे सुद्धा होते. महामानवांना जातीच्या पिंजऱ्यात कोंडून त्यांना फक्त एका विशिष्ट जातीचं प्रतिनिधित्व म्हणजे त्यांचा नेता मांडण्याचा प्रकार होता. परंतु या सगळ्या भिंती तोडून नानांनी आपला म्हणजे प्रघात घातला की बाबासाहेब आंबेडकर हे देशातील सगळ्या समाजाचे नेते आहेत. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना की जे अधिकार दिले 14-15 मध्ये
आणि 25 ते 30 अल्पसंख्याकामध्ये अधिकार दिले. त्या ठिकाणी कुठल्याही माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून कुठे विशिष्ट समाजाला दूर ठेवला असा प्रकार नाही, तर सगळ्या समाजाला संविधानामध्ये समान अधिकार दिले. याची जाणीव ठेवून सगळ्या समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा हा जो पदाक्रांत आहे, याच्या सोबत आम्ही सहभागी आहोत. आपल्यालाही विनंती आहे की आपण येत्या 27 तारखेला की आपण आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जेवढी चांगली प्रसिद्धी देता येईल तेवढी प्रसिद्धी द्यावी आणि या जयंतीमध्ये सहभागी लोकांनी सहभागी व्हावं. त्याच पद्धतीने आपण पाहिले की एका महिन्यामध्ये अनेक जयंत्या आल्या. या जयंत्यामध्ये डॉल्बीचा कर्कश आवाज उस्मानाबाद शहरवासी सगळे त्रस्त झाले होते. याच्यामध्ये 450 लोकांना या जयंतीच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम, जे पारंपरिक वाद्य वाजवतात, जे पारंपरिक ज्या कला आहेत त्या कला जोपासण्याचं काम या बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या जयंतीच्या माध्यमातून केलं जात आहे. की ज्या रोजगार लोकांना रोजगार मिळेल, दुसरं पारंपरिक कला जोपासली जाईल आणि तिसरं म्हणजे लोकांना त्याचा आनंद घेता येईल, कर्कश आवाज त्याचा होणार नाही. अशा प्रकारची एक नाविन्यपूर्ण जयंती काढण्याचा या ठिकाणी मानस आहे. आणि म्हणून दुष्यंत कुमारच्या शेर प्रमाणे की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, कि मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल में न सही तेरे दिल में सही हो कहीं भी आग, लेकिन आग लगनी चाहिए. की परिवर्तनाचा, की वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी जयंती आहे. आणि हा विचार रुजला पाहिजे, हा वाढला पाहिजे आणि हा या माध्यमातून समाजातील सगळे लोक जे आहेत एक संघ राहिले तर हा देश खऱ्या अर्थाने या देश मजबूत होईल आणि देशाची एकता आणि राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता मजबूत होईल असा संदेश देण्याचा मानस आमचा या ठिकाणी आहे. आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं एवढी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणखीन काही पत्रकार बांधवाला या विषयावर काय बोलायचं असेल तर बोल. मिरवणुकीचा वेळ म्हणजे 3 ते 6 म्हणजे असे 3 तास कार्यक्रम त्या ठिकाणी स्टेजवरचे चालतील आणि 6 वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. 6 ते 10 4 तास. हो. स्थानिक लोकप्रतिनिधींना सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि या जयंती उत्सव समितीची जी पत्रिका आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रमुख नेत्यांची नावं त्या ठिकाणी नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, सगळ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. एक नावाला ती आवाजावर नियंत्रण असलेली आवाजावर नियंत्रण आमचाही तोच प्रयत्न आहे. असावी म्हणून एक कमी आवाजामध्ये त्याला डॉल्बी नाव देणं ठरवून दिलेल्या आवाजामध्ये. रूट भीमनगर, त्रिशरण चौक, पोस्ट ऑफिस, काळा मारुती, ताजमहल टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी विसर्जन होईल. न्यूज लोकमंच धाराशिव